आम्ही आता आतमध्ये जॉईन केली. छान आम्ही पोचलो इथे आता फार्म हाऊसला. इथे आहे आज आमचा बर्थडे तुम्ही तर. आणि हो ती बर्थडे गर्लच नाही, ब्राईट टू बी पण आहे. आणि आतमध्ये दिसते ना प्रोग्राम सुरू झालाय आणि आम्ही आत्ता चाललोय. बट या नॉट टू लेट. बट वंशला बाहेर सोडल्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो. बर्थडे ऑलमोस्ट सुरूच झाला होता आणि हो आम्ही तिथे सर्वांना भेटलो आणि मग सगळ्यांना हाय हॅलो झालं. ऑल वेअर सो हॅपी. सगळे खूप खुश होते कारण की हो आज आमच्या नवरीबाईचा बर्थडे होता. ॲक्च्युली ही नवरीबाई म्हणजे अंजलीची बहीण आहे, पण हो तिची बहीण काय माझी बहीण काय सारखीच आहे ना. सो वी डझंट पार्शलेट इन दोज थिंग्स. आणि हो मी आणि मम्मी आणि ते पण नाही करत ॲक्च्युली, ते पण एकदम मला मुलीसारखं ट्रीट करतात. सो मी खूप कम्फर्ट असते त्यांच्या फॅमिलीमध्ये गेल्यानंतर. आणि हो इथे मला सगळेच मिळाले. मग मी सगळ्यांना भेटले आणि त्यानंतर आम्ही बड्डेला सुरुवात झाली. मस्त आम्ही वंदना घेतली. त्यानंतर मग इथे केक अनबॉक्स झाला, थोडेफार फोटोज झाले आणि त्यानंतर इथे मग बड्डेला आम्ही सुरुवात केली. खरंच ब्राईड तर आमची खरंच खूप छान दिसत होती आज. आणि हो इथे तिचा हॅपी बर्थडे आम्ही खूप 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 जास्त खुश होतो कारण की येस हॅपी मोमेंट ती सर्वात छोटी आहे ना. येस आम्ही तिला खूप जास्त ब्लेस करतो सर्व. कसं असतं ना, जे घरातलं लहान असतं ना ते नेहमी लहानच असतं, ते कधी मोठंच नाही होत. त्यानंतर पुढे मग इथे बड्डे सेलिब्रेशन खूप खूप छान झालं. सगळ्यांनी मग 1 बाय 1 तिला केक भरवला. हे तिचे सासरे होणारे आणि त्यानंतर आधी त्यांचाच अधिकार आहे ना, तसं ते आधी आले. त्यानंतर मग काका काकू आणि मग आम्ही सर्वजणांनी थोडं 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 तिला केक भरवलं आणि मग आम्ही गिफ्टही दिलं तिला छान. ही आमची मोनिका दिदी, वहिनी, दिदी सगळ्यांना भेटलो आम्ही. आणि त्यानंतर जे पण भेटत होते ना ते मला इतकं ॲप्रिशिएट करत होते की हो व्हिडिओज खूप छान बनवत आहेत. आणि मम्मीच्या सांजऱ्याला तर सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं की हो आम्हाला घरी बोलवा आणि सांजऱ्या खाऊ घाला. आम्ही सर्वांना आमंत्रित केलं की हो घरी या तुम्ही आणि तुमच्यासाठी स्पेशल सांजऱ्या बनवू. सर्वांना आम्ही भेटलो. सगळे माझे फॉलोअर्स म्हणून मला खूप जास्त ॲप्रिशिएट करत होते. मी तुम्हाला लोकांना पण सांगते, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील ना प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. व्ह्यू इथला खरंच खूप छान होता. हे फार्म हाऊस ॲक्च्युली म्हैसमाळा रोडला जाताना लागते. आणि इथे वंश तर बापरे आता खेळून खेळून त्याची प्रॅक्टिस खूप छान झाली. किती लांबून बॉल मारलाय त्याने. आता इथं सुरू झाला आहे आमचा जेवणाचा गोंधळ. सगळेजण बसले जेवायला. मी आणि मम्मी आम्ही नंतर बसणार आहोत जेवायला. आधी सगळ्यांचं होऊन गेलं की मग आम्ही बसू. आणि ही साईड बाय साईड वंश इथे एन्जॉय करताना फुल व्ह्यू. आणि बाप हे तर आमच्यासाठी एक खेळच होता, बस काहीच नाही. दोन दिवस जस्ट लुक ॲट द मिरर. मिररमध्ये आम्ही दोघे पण इतके खेळत होतो. मला तसं पण अशी काही हरकत करायला खूप जास्त आवडतं. खूप भारी खूप भारी. आणि इथे मम्मी पण आल्या तर मी मम्मीला पण म्हटलं तुम्ही पण असं काहीतरी करा, भारी वाटतं ना. कमेंट करून सांगा मला जर तुम्ही असा वेडापणा केलाय. आणि हो आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. मी वंशला जेवण घेण्यासाठी आले तर बघा आमची ही मंडळी, ही सगळं आमचं कुकिंग बॅटल सांभाळताना हो हेच आहेत म्हणून सगळेजण एवढ्या आरामात जेवण करत होते. हे सगळ्यांना हे माझे भाऊ लोकच आहेत सगळे. आणि बघ हा तर माझा फेवरेट आहे. सो इथे सगळ्यांनी छान अरेंज केलं आणि आम्ही इथे बसलो जेवायला. मम्मी फुल व्हेजिटेरियन आणि मी फुल नॉन व्हेजिटेरियन. मम्मीचं मस्त व्हेजवालं जेवण, माझं नॉन. आणि ही आमची ब्राईड टू बी आणि बर्थडे गर्ल. इथं माणसांनी बाहेरच बसून घेतलं. छान जागा होती, वातावरण. आम्हाला खूप सारा वेळ मिळाला म्हणून मम्मीने मी खूप सारे फोटोज काढले. त्यानंतर इथं तर मेन सीन सुरू झाला आहे की आता जे आमचे ब्राईड टू बी आहे त्यांना त्यांच्या फियांसेकडून छान असं गिफ्ट मिळालं आहे. आणि हो त्यांची करणं चालू होतं. इथे दोघंही खूप नर्वस होते पण या इट वॉज टू लवली. आणि हो गिफ्ट तर अतिशय खूपच सुंदर होतं, सर्वांना खूप आवडलं. आणि ॲक्च्युली दोघे पण खूप क्यूट दिसतात सोबत. आय जस्ट लाईक दॅम. आणि त्यानंतर मग केक साईडला करून, ॲक्च्युली हा सेकंड केक होता यांच्याकडून. देन आफ्टर सगळ्यांनी इन्सिस्ट केलं त्याला की हो बाबा आता तुला झुकावंच लागणार आहे, सो यू शूड बेंड ऑन युअर नीज. अँड येस ही अग्रीड टू इट.
त्यानंतर त्यांना द्या म्हणे आणि ह्या गिफ्ट तुमच्या हातानेच द्या. प्रोग्राम इतका सुंदर झाला की मला खरंच तिथून जावं नव्हतं वाटत, पण खूप वेळ झाला होता म्हणून आम्हाला इथून निघावं लागलं. आणि हो, इथं अंजलीच्या मम्मीला म्हणजे माझ्या काकूंना आम्ही बाय केलं, काकूंना गुड नाईट केलं. आणि हो, आम्ही निघालो परत घरी जाण्यासाठी. खूप छान दिवस होता, आम्ही खूप एन्जॉय